श्री वामन मोतीराम गोंडे हे श्री राणाजींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. सन्मानित करतो. गोंडे यांना प्रस्तावित करावे ही विनंती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री रविकुमार राणासाहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री विलन साहेब, मंडळ समितीच्या अध्यक्ष डॉक्टर चौधरी मॅडम, तसेच सचिव सोपे मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू-भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुमच्यासमोर मांडत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक रविकुमार राणासाहेब, सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री प्रदीप भाऊ बाजळ, नगरसेवक मनपा अमरावती, मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक श्री विलन नाफडे, तसेच विद्यमान मंडळाचे अध्यक्ष श्री सुसो बारंगे आणि उपस्थित बंधू भगिनी, तसेच भातृमंडळाचे सचिव म्हणून स्वागत करतो. समाजातील नागरिकांमध्ये बंधुभावाची प्रेरणा जागृत करण्याच्या दृष्टीने भातृमंडळाची स्थापना सन 1989 मध्ये अमरावती येथे झाली असून मंडळाचे आज रोजी 270 आजीव सभासद आहेत. मंडळाची प्रगती होण्याच्या दृष्टीने भातृमंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक श्री विलन नाफडे साहेब यांची मार्गदर्शनानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करावी, जेणेकरून या सामाजिक कार्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकतील. त्या दृष्टीने विद्यमान कार्यकारिणी श्री सुसो वारंबे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 एप्रिल 2009 पासून 3 वर्षाकरता निवडण्यात आली आहे. भातृमंडळ अमरावतीच्या कार्यकारिणीने या वर्षीपासून समाजातील विद्यार्थी समाज घटकांच्या विविध कलाकारांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले व ते कार्यक्रम आपल्या सहकार्याने पार पाडले. समाजामधील बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यासाठी भातृमंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व त्याला समाजातून भरभरून प्रतिसादही मिळाला. छोट्या छोट्या आपल्या बालमित्र मैत्रिणींनी फारच सुंदर रीतीने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रम सादर करण्याचा मंडळाची पहिलाच प्रयत्न असल्याने त्यामध्ये काही गुन्हेगार कार्यक्रम आनंदाने व यशस्वीरित्या पार पाडले. त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे व सहकार्याचा मी ऋणी आहे. विद्यमान कार्यकारिणीमधील बहुतेक पदाधिकाऱ्यांच्या मनात सामाजिक काम करण्याची इच्छा असून तसेच माननीय अध्यक्षांचे काम करण्याची तत्परता पाहता अमरावती शहरामध्ये मंडळाचे कामकाज करण्याकरता स्वतःची इमारत असावी या हेतूने मौजे नवसारी रहाटगाव बायपास रोडवर 15,000 चौरस फूट जागा खरेदी करून त्या जागेवर 7,336 चौरस फूट एवढ्या विस्तीर्ण इमारतीच्या बांधकामाचा नकाशा नगर रचना कार्यालय मनपा अमरावतीकडून नुकताच मंजूरही झाला आहे. सदर इमारत खरेदी करून बांधकामाच्या नकाशा मंजुरीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी समाज बंधू भगिनींनी व हितचिंतकांनी सरळ हाताने मंडळाला देणगी देऊन बांधकाम पूर्ण करण्यास सहकार्य करावे असे मंडळाचा सचिव या नात्याने सर्व कार्यकारी मंडळातर्फे आपणास आवाहन करून मी माझे प्रास्ताविक पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. सौ ज्योतिताई तोटेवार,
मंडळाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक श्री व्ही एल ठाकरे सर, मंडळाचे सचिव श्री एकनाथराव गोंडे, महिला समितीच्या सचिव सौ हर्षा सुके व बंधू भगिनी, सर्वप्रथम या स्नेह संमेलनात मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. अमरावती व्यापार मंडळ प्रगती पथावर आगेकूच करीत आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकसंघ वृत्ती, क्रियाशील आजी व माजी कार्यकारी मंडळे, माजी अध्यक्ष श्री व्ही एल ठाकरे सर व विद्यमान अध्यक्ष श्री सुरेश धारंबे यांचे प्रेरणादायी नेतृत्व. या समाज बांधवांच्या कार्याला भगिनींचाही हातभार लाभावा या उद्देशाने 4 महिन्यापूर्वी महिला मंडळ समितीची स्थापना झाली व महिला समितीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग असला तर त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंब सहभागी होते असा अनुभव आहे. महिला समितीच्या माध्यमातून समाजातील पुरोगामी संकुचित विचार दूर सारून सद्विचार सद्गुण जागृत करून समाजोन्नती व्हावी ही महिला समिती स्थापन करण्यामागची भ्रातृमंडळाने महिला समितीवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत सर्व समिती सदस्य अत्यंत प्रामाणिकपणे मंडळाच्या कामात खारीचा वाटा उचलत आहेत. सर्व समाज बांधव व भगिनी एकत्रित येऊन आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून दरवर्षी स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षीचे स्नेह सण होत आहे. कालच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण याची प्रचिती घेतलीच आहे. या वार्षिकोत्सवात मुले व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. कालच्या विविध स्पर्धांमुळे मुले व महिलांमधील विविध कलागुण, नेतृत्व गुण, सभाधिकपणा विकसित होण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी नक्कीच हातभार लागला असे मला वाटते. अशाच प्रकारे मंडळातील सर्व उपक्रमात सहकुटुंब सहभागी होत राहावे असे आवाहन सगळ्यांना करून मी आपली रजा घेते. धन्यवाद. तो गुणगौरव समारंभ. आता स्नेह संमेलनातील कालच्या सत्रात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात येईल. विजेत्यांना विनंती की त्यांनी मंचावर येऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावे. कुमारी आंचल अनिल पाटील. स्पर्धा द्वितीय क्रमांक व वेशभूषा वर्ग 7 ते 12 गटातून तृतीय क्रमांक. एक मिनिट. अच्छा ए दीप्ती दीप्ती बेटा इकडे. हां ठीक. कुमारी स्नेहल अनिल भंडारे 12च्या आटी गटातून प्रथम क्रमांक. नृत्य स्पर्धा वय 8 ते 12 मधून प्रथम क्रमांक व वेशभूषा वय 7 ते 12 मधून द्वितीय क्रमांक. कुमारी सुरभी अनंत पाटील. रांगोळी स्पर्धा वय वर्षे 12च्या आटीमधून द्वितीय क्रमांक. कुमारी उमानगर 7 ते 12 गटातून प्रथम क्रमांक. नृत्य स्पर्धा वय वर्ष 12च्या आटी द्वितीय क्रमांक व रांगोळी स्पर्धा वय वर्ष 12च्या आटी गटातून तृतीय क्रमांक. सौ कल्पना टी गाजरे. रांगोळी स्पर्धा वय वर्षे 12च्या वरील गटातून प्रथम. रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक व पुष्परचना स्पर्धा द्वितीय क्रमांक.
टेकाडे पाककला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक व रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक. कुमारी केतकी निलेश नाडखेडे चित्रकला स्पर्धा 12 वर्षाच्या आतील प्रथम क्रमांक. कुमारी वैदेही अभ्यासाच्या गटातून द्वितीय क्रमांक. कुमारी क्रमांक. समीर हितेंद्र बोलते चित्रकला स्पर्धा तृतीय क्रमांक. प्रथम क्रमांक. राजश्री रवींद्र बोलते पाककला स्पर्धा तृतीय क्रमांक. कुमारी गौरी संजय होते पुष्परचना. सौ पल्लवी विलास भारंबे पुष्परचना स्पर्धा तृतीय क्रमांक. वेशभूषा स्पर्धा. बघ इकडे इकडे बघा. कुमारी लक्ष्मी शिरीष खडसे. कुमारी लक्ष्मी शिरीष खडसे. कुमारी पूजा अनिलराव केसकर. प्रतीक विनोद पाटील. बारावी यशस्वी झालेली विद्यार्थी आहे कुमारी स्मिता अनिलराव कृष्ण भारंबे 89%. कुमारी स्नेहा चंद्र 80%. कुमारी दीपाली प्रमोद 18 वर्ष.